तर मित्रांनो, एवढी टेस्टी भाजी कशी बनवली आहे चला तुम्हाला पण दाखवते। नमस्कार मंडळी, काजलची रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला भरलेली गिलक्याची भाजी बनवून दाखवणार आहे। एकदम झकास आणि एकदम चविष्ट लागणारी भाजी आहे। तुम्ही तर हे बघा, मस्त ताजी ताजी गिलकी। आता यासाठी लागणार आहे एक कांडी लसूण, त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि हा आपला मसाल्यांचा खास घरगुती मसाल्यांचा डब्बा आहे। तर ह्यामध्ये बघा, यामध्ये लाल तिखट, हळद, धना पावडर, हे घरगुती मसाले घरी बनवलेले, हे आमच्या सासूबाईंनी बनवलेले आहेत आणि खूप छान आणि चविष्ट असतात। तुम्हाला लागल्यास तुम्ही पण ऑर्डर करू शकता आमच्याकडे। तर बघा तुम्ही, आता सर्वात पहिले मी लसूण हा सोलून घेणार आहे। हे बघा, मी असा हातानेच त्याला फोडून घेतले आणि आपला लसूण सोलून झालेला आहे। आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची आहे, कारण की आपण गिलक्याची भाजी भरलेली करणार आहोत, बरोबर। त्यासाठी लागणारे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेंगदाणे। आता हे शेंगदाणे तरी मी किती, एक वाटी घेते, एक वाटीला थोडेसे कमी घेते। आता याला आपण मध्यम आचेवर भाजून घेणार आहोत। आपले शेंगदाणे चांगले खरपूस भाजले मस्त। आता याला आपण काढून घेऊया। हे बघा मित्रांनो, असे मी शेंगदाणे पण भाजून घेतले आणि त्याचे साल पण काढून घेतली आणि इथे आपण गिलके पण कट करून घेतले। तर गिलके कट करण्याचा पद्धत म्हणजे फक्त आपल्याला आहे ना, अशी एक रेष मारून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला यामध्ये मसाला भरता येईल। आणि नंतर एक कांडी लसूण, कोथिंबीर आणि मसाले तर मी तुम्हाला दाखवणारच आहे। तर आता मसाल्यांवर एकदम खास लक्ष असू द्या तुमचं। बघा, आपल्याला जास्त काही मसाले लागत नसतात। तर सर्वात महत्त्वाचं हे बघा, आपण टाकणार आहोत आता लसूण, त्यानंतर आता हे शेंगदाणे। आता यामध्ये आपण टाकणार आहोत हे बघा 2 चमचे लाल तिखट, त्याच्यानंतर हे बघा थोडी हळद, 1 चमचा धना पावडर आणि हा आपला घरगुती मसाला। तर हे बघा, आता इतकं टाकलंय। त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ। आणि आपल्याला यामध्येच दळायला थोडीशी कोथिंबीर टाकायची, कारण की आपण जर असंच दळलं तर ते खूप सुक्क होतं। तर आपल्याला थोडासा ओलसरपणा येण्यासाठी आपण त्यामध्ये कोथिंबीर ॲड करणार आहोत। आता हे आपलं बारीक झालेलं आहे। थोडंसं अजून याला थोडं बारीक करून घ्यावं लागेल, कारण की थोडंसं जाडसर राहिल्यासारखं असं मला वाटतंय। तसं तुम्हाला जसे आवडेल शेंगदाणे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। आता मला थोडे यापेक्षा थोडे जास्त बारीक करायला आवडतील, त्यामुळे मी त्याला अजून बारीक करणार आहे। हे झालेलं आहे आता खूप मस्त आणि खूप छान झाले बारीक मस्त। तर हे बघा, मी आता काही कशामध्ये काही काढणार नाही आहे तो मसाला, मी डायरेक्टली याच्यामध्ये भरून घेणार आहे। मी गिलकी कापून धुवून घेतली होती, तशी तुम्ही पण कापून आणि स्वच्छ धुवून घेऊ शकता। हे बघा, असं आपल्याला यामध्ये मसाला भरायचा आहे, जसं आपण वांग्यामध्ये भरतो असा। खूप घट्ट भरायचं आहे, तरच ते चविष्ट लागतं। जास्त असं हे सुट्टा सुट्टा नाही ठेवायचा। हे बघा, आता सगळे गिलकी भरून घेतली आहेत आणि आता ही शेवटची होती ती पण आता भरून झालेली आहे। तर आता मी काय करते हे तुम्ही बघा पुढे। आता आपले गिलकी वगैरे सर्व भरून झालेली आहे। आता आपण यामध्ये टाकू थोडंसं तेल, अंदाजानुसार तुम्हाला जसं तेलकट आवडत असेल तसं। आता आमच्याकडे
समजा मी 2 चमचे तेल तेल आहे, मला माझा अंदाज माहिती आहे, त्यामुळे आता हे तेल चांगलं तापून द्यायचं आहे थोडंसं. तेल तापलेलं आहे आपलं, तोपर्यंत मी इकडे 1 ग्लास पाणी टाकलं आहे तापायला आणि तेलाचा गॅस कमी केला आहे. तर हे बघा, आता यामध्ये आता मी सर्वात पहिले टाकणार आहे जिरे. हा बघा, यात जिरे टाकले आहेत. आता जिरे चांगली झालेत, परतले, त्यामध्येच आता लगेच आपल्याला ही गिलकी टाकून घ्यायची आहेत. अशा प्रकारे ठेवायचे. तर हे बघा, थोडासा मी आता गॅस वाढवणार आहे आणि असे मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये. हे बघा, आता अशी थोडी मिक्स करून घेतली आहे. आता मी गॅस कमी करणार आहे आणि यावर झाकण ठेवून वाफेमध्ये होऊन देणार आहे. आता आपण याच्यावर झाकण ठेवलेलं आहे. तर हे बघा, 5 ते 10 मिनिटं झालेली आहे. ते चांगले वाफेमध्ये झालेले आहेत. तर हां, तर हे बघा मित्रांनो, झाकण ठेवून झालेलं आहे आणि आता आपण ते उघडून बघणार आहोत की गिलके थोडे शिजलेत का नाही. आता नॉर्मल शिजलेले असतील. झाकण काढून घेऊया आपण. आपली गिलकी परतलेली आहेत सगळी चांगली. हे बघा, चांगली परतली आहे. आता यामध्ये आपण उरलेला मसाला होता तो आणि थोडंसं परत तिखट जसे तुम्हाला आवडत असेल तसं घरगुती मसाला आणि हे आपण जो तयार केलेला मसाला होता तो टाकून घेऊया. आणि याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. हे बघा, हे असं कोरडं होतं कारण की यामध्ये आपण काही पाणी टाकलेलंच नाहीये, त्यामुळे ते असं कोरडं होतं असतं एकदम. आता मी यामध्ये थोडंसं म्हणजे 1 ग्लास पाणी टाकलेलं होतं, तर आता मी यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे आणि याला परत एकदा चांगलं मिक्स करून घेणार आहे. हे बघा, आता हे एकदम चांगलं मिक्स झालेलं आहे. आता यावर आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि परत एकदा झाकण ठेवून 10-15 मिनिटं होऊन द्यायचं. आपली भाजी चांगल्या पद्धतीने झालेली आहे. हे बघा, आता आपल्याला बघायचं आहे दाबून शिजली का नाही नक्की. हे बघा, तर हे बघा शिजली चांगल्या प्रकारे. तर याला आपण अजून थोडंसं शिजून देऊया नॉर्मल. तर हे बघा मंडळी, आपली भरलेली गिलक्याची भाजी. तर तुम्हाला पण जर अशीच भाजी खायची असेल तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा आणि खरंच खूप टेस्टी लागते ही भाजी. तर तुम्ही पण बनवून बघा. धन्यवाद.